जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे रासायनिक खताची अनधिकृतपणे उत्पादन व विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन कार्यवाही करण्यात आली आहे। तर कार्यवाही दरम्यान एकूण 3 लाख रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नंदुरबार जिल्हा कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शहादा येथे रासायनिक खताची अनधिकृतपणे उत्पादन व विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन कार्यवाही करण्यात आली आहे। तर कार्यवाही दरम्यान एकूण 3 लाख रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। शहादा शहरातील नंदुरबार जिल्हा कृषी विभागाकडून 29 जुलै 2026 रोजी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकामार्फत रासायनिक खताची अनधिकृतपणे उत्पादन व विक्री करणाऱ्याला पकडण्यात आले असून त्याच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील धुळे जिल्ह्यातील तालुक्यातील शिरूर येथील हल्ली मुक्काम शिवसकर कॉलनी शहादा येथील आरोपी धनंजय विनायक पाटील यास शहरातील मुळदा परिसरातील आदिनाथ पार्क शिवारमधील 5 क्रमांकच्या रोहाऊसमध्ये सदरची कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली असून संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण महाराष्ट्र राज्य सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग सुभाष काटकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी महाराष्ट्र राज्य प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार शंकर किरवे, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार किशोर हडपे, तंत्र अधिकारी गुणनियंत्रण नाशिक उल्हास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके, कृषी अधिकारी पंचायत समिती शहादा अभय कोर, कृषी अधिकारी गुणवत्ता निरीक्षक शहादा विशाल वाकचौरे आदी अधिकारी कारवाई दरम्यान उपस्थित होते। सदरच्या कारवाई दरम्यान पकडण्यात आलेला आरोपी धनंजय विनायक पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात 19 एप्रिल 2026 रोजी शहादा पोलीस स्टेशन येथे अनधिकृत गोडाऊन खत साठा प्रकरणी यापूर्वी गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे। सदर आरोपी याने पुनश्च रासायनिक खताचे अनधिकृतपणे उत्पादन व विक्री केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात पोलीस स्टेशन शहादा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर कारवाई दरम्यान रासायनिक खत व इतर मुद्देमाल असा अंदाजित रक्कम ₹3 लाखाचा मुद्देमाल कार्यवाही दरम्यान जप्त करण्यात आला आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार शंकर किरवे व कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार किशोर हडपे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की शेतकरी बंधूंनी कुणीही अज्ञात व्यक्तीकडून खते घरपोहोच करून देतो म्हणून खते घेऊ नयेत। वाहतूक खर्च वाचेल म्हणून अशा भूलथापांना बळी पडू नये। खते खरेदी करायला स्वतः परवानाधारक दुकानात स्वतः जावे व स्वतःच खते आपल्या समक्ष घरी अथवा शेतात घेऊन जावेत। खते खरेदी करताना कोणीही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।